सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। आज सम्राट अशोक विजयादशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 परंतु सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि या देशामध्ये जगामध्ये पुन्हा एकदा धम्मचक्र गतिमान केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म का दिला, आपण तो धम्म का स्वीकारला, आज आपल्यासाठी तो विषय महत्त्वाचा नाही, आपण तो अनुसरलेला आहे। जे अनुसरले त्याच्यावर आता अधिक काय चर्चा करणार। सम्राट अशोक विजयादशमीच धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी का योग्य आहे याची 3 महत्त्वाची कारणं आहेत। पहिलं, तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तित केलं, जी पहिली प्रवृत्ती दिली किंवा जे पहिला धर्मोपदेश झाला तो आजचा दिवस आहे, दशमीचा दिवस आहे। सोबत भगवान बुद्धांच्या पंचवर्गीय भिक्खूंनंतरनं जे दुसरं इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं धम्मचक्र प्रवर्तन झालं ते महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांचं, ते देखील विजयादशमीच्या दिवशी झालं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्तानंच 14 ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तित केलं आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सर्वांना जगाशी जोडायचं होतं, भगवान बुद्धाच्या मूळ संस्कृतीशी जोडायचं होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं धर्मांतराच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सम्राट अशोक विजयादशमी आपल्या समोर ठेवतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध यांचं नातं आपल्या सर्वांना माहीतच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचं नातं देखील आपल्याला माहीत आहे। आज या देशाचा कारभार, आपल्या देशाचा कारभार हा जगामध्ये जो चालतो तो महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या सत्यमेव जयते या उद्घोषाने 3 सिंहाची 4 सिंहाची जी राजमुद्रा आहे सम्राट अशोकाची, त्याच्या जोरावर हा देश चालतो, ती भारताची ओळख आहे आणि तिरंग्यावरील अशोक चक्रांकित राष्ट्रध्वज हा आपला मुख्य ध्वज आहे। यातून एक गोष्ट स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भगवान बुद्ध, सम्राट अशोक या परंपरेशी आपल्याला घेऊन जात आहेत आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सर्वत्र